शालोम सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आज सकाळी एका वचनाची आठवण झाली असताना त्यावर थोडं मनन करत असताना या गोष्टीची आठवण पुन्हा एकदा परमेश्वराने करून दिली की प्रगटीकरणाची विपुलतेमुळे जे आहे आम्ही अनेक वेळा जे आहोत कधीतरी आमच्या मनामध्ये मीपणा किंवा गर्व येत असेल. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये असलेला असाच एक अनुभव आम्हाला करंथीकाराचे पत्र 2 अध्याय वचन 12 करंथीकाराचे 2 पत्र अध्याय 12 आणि वचन 7 ते 10 मध्ये बघायला मिळतं. आणि फार सुंदर घटना या ठिकाणी सांगितलेली आहे. सुंदर वचन या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की प्रेषित पौल आपल्या जीवनातील वैयक्तिक अनुभव आम्हाला सांगत आहे की प्रगटीकरणाच्या बढाईने गर्वाने मी चढून जाऊ नये म्हणून मला ठोसे मारणे करता माझ्या शरीरामध्ये काटा आणि देवाने जो आहे सैतानाचा एक दूत मला ठोसे मारण्याकरता ठेवलेला आहे. आणि तो म्हणतो की प्रेषित पौल म्हणतो की मी देवाकडे 3 वेळा यासाठी विनंती केली प्रभूला की प्रभू तू हा काटा किंवा सैतानाचा दूत माझ्यापासून दूर कर. परंतु या गोष्टीविषयी देव जो आहे त्याला आठवण करून देतो. परंतु प्रभूने त्याला म्हटले की माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिळवी. आणि म्हणून प्रेषित पौल जो आहे त्याला देव आठवण करून देतो की माझी कृपा तुला पुरेशी आहे. देवाच्या लोकांना आमच्या जीवनामध्ये अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला असं वाटतं की मी असल्यावर हे होतं, माझ्यामुळे हे, किंवा मला हे प्रगटीकरण आहे, मला देवाने हे सांगितलं, मी प्रार्थना केली. आणि बऱ्याच वेळा या प्रगटीकरणाच्या प्रौढतेला आम्ही मिरवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आम्हाला देखील ठोसे मारण्याकरता देवाने सैतानाचा एक दूत ठेवलेला आहे. आम्हाला देखील ती आठवण करून देण्यासाठी अनेक वेळा अनेक परिस्थिती, अनेक विचार, दुःख जे आहे आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे की आम्ही तो काटा आम्हाला टोचल्यावर आठवण व्हावी की नाही, परमेश्वर सर्व काही आहे, मी तर त्याचा मुलगा, त्याची मुलगी, त्याचा निरोपयोगी दास आहे. माझ्या प्रियजनांनो, या वचनाने आम्हाला फार गोष्टीची आठवण होते. हे वचन वाचा, या वचनावर मनन करा. परमेश्वर आम्हाला यातून काय सांगतो पुढं जे आहे पौल म्हणतो की माझ्या अशक्तपणाची मी आनंदाने आता प्रौढी मिळते. जो माझ्यामध्ये कमीपणा आहे, कमीपणा झाकून ठेवण्यासाठी नसतो, हरकत नाही, कमीपणा अनेक जणांमध्ये आहे, परंतु आम्ही देखील देवाचेच लेकर आहोत. आणि म्हणून शेवटचं वचन वाचत आहोत, ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त आहे तेव्हाच मी सशक्त आहे. आम्ही देखील जेव्हा अशक्त आहोत तेव्हा सशक्त आहोत, कारण परमेश्वर आमची ताकद आहे. परमेश्वर या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वादित करू. शालोम.